हॅलो, मी काजल. आज मला जाग आली यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आणि मी कुठे व्लॉग शूट केलेले नव्हते किंवा बाहेर कुठे गेले नव्हते. त्यामुळे माझ्याकडं यूट्यूबला अपलोड करण्यासाठी काहीच नव्हतं. मग गॅलरी चेक केल्यानंतर मला 3 ते 4 कोकणातले व्लॉग होते जे की मी अपलोड केले नव्हते. एडिट करून ठेवलेत, फक्त व्हॉईस ओव्हर केलं नव्हतं. तर बोटिंग केल्यानंतर आम्हाला भूक लागलेली, त्यामुळे आम्ही ते पहिलं खाल्लं. म्हातारीची चूळ बघायला नाही भेटली ह्या दुःखात होतेच. इतक्यात माझ्या हातात उडी लहानपणी जे आपण म्हातारी पकडायचं का नाही, ती सापडली आहे मला. हे बघा, इकडे सगळं म्हातारेच आहेत. ते एकच की बनाना राईड करणार आहे, बाकी कुठलंच नाही करणार. मी एकच राईड करणार असं मी ठामपणे सांगितलं होतं, पण जिजूंनी ऑलरेडी पूर्ण पॅकेजेस बुक केलेलं, त्यामुळे ऑप्शन होता. इथे मी खूप आनंदी होते, पण हा आनंद माझ्या चेहऱ्यावर जास्त काळ टिकणारा नव्हता. त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघा. खेकड्याने इथे जिवंती समाधी घेतलेली आणि कृपाला वाटलं की ते लाईव्ह जॅकेट मला घालता येत नाही आहे, त्यामुळे ती मला मदत करत होती. सनसेट झालेला पूर्ण नव्हता झाला, पण ठीक आहे, थोड्या वेळात होणारच होता. नंतर आम्ही पहिली राईड केली आणि ह्याला काय म्हणतात ना हे मला माहीत नाही, पण दीदीची फॅमिली इतकी खतरनाक आहे ना, की ती एवढी लहान मुलं आहेत ना ते पाण्याला घाबरतात ना कुठल्या ॲक्टिव्हिटीजला, सगळ्या ॲक्टिव्हिटीज करतात. त्यामुळे त्यांच्यासोबत थोडी मजा येते. आणि मला तर ह्याच्यावरती पण चढता येत नव्हतं. हे भगवान, थोडं गुरु असल्यामुळं मला थोडं कॉन्फिडन्स येत होता. तो म्हटला, मी आहे ना काजल माऊ, तू चल, मी घाबरतोय का, कृपा घाबरती आहे का बघ. आणि आम्ही लास्ट टाईम जेव्हा मालवणला आलेलो ना, तेव्हा माझ्यासोबत एक इन्सिडेंट घडलेला. आम्ही असंच पॅकेज बुक केलं होतं आणि त्यामध्ये स्कुबा केलं होतं मी. आणि स्कुबा केलेलं जेव्हा आम्ही पाण्यामध्ये सोडलं मला ऑक्सिजन मास्क घालून, आणि माहीत नाही काय झालं, ते माझ्या कानाला जोरात कळा बसल्या, काही अचानकच माझं आहे ना मास्क निघलेलं आणि पूर्ण पाणी माझ्या छातीत, तोंडात, आणि मला पोहता येत नाही. अरे बापरे, इतकं भयानक वाटलेलं ना मला. आणि त्या लोकांनी मला वरती काढलं. वरती काढल्यानंतर एवढे जास्त मी घाबरलेले ना की मला अजून श्वास व्यवस्थित घेता येत नव्हता, कमीत कमी 10 मिनिट. आणि मग त्या लोकांनी सांगितलं की कसं पाण्यात हे करायचं ते, म्हणजे त्यांनी मला आधी पूर्ण ट्रेनिंग दिलेलं. ट्रेनिंग म्हणजे काय, 2-3 मिनिट आधी ते तुम्हाला सांगतात की काय करायचं काय करायचं. आणि त्या होबलाक माणसाला मी इतकं सांगत होते, म्हणजे 4 वेळा असं करत होते, थंब दाखवत होते की मी कम्फर्टेबल नाही आहे, मला बाहेर काढा. 2-3 वेळा सांगून तो म्हटला, ॲटलिस्ट एखादा फोटो तरी घ्या. हे भगवान, म्हटलं जीवापेक्षा काही फोटो महत्त्वाचा नाही आहे. आणि ह्या बनाना राईडमध्ये पण सेम असंच झालं. ते बनाना पूर्ण पलटी झालं आणि ते पूर्ण माझ्या अंगावरतीच, आणि त्याच्या खाली मी दबलेले, मला उभं पण राहता येत नव्हतं. आणि त्याचं वेट इतकं जास्त होतं ना, मग हात गुरुला, म्हणजे गुरु पण पाण्यातच होता, तर त्याने माझा हात धरला आणि मला वरती काढत होता. थँक गॉड. पुन्हा ठरवलं यार, ह्या बनाना राईडचा पण नादी नाही लागायचा. आणि समोरच सिंधुदुर्ग आहे, जो की आम्ही मिस केला. पण लास्ट टाईम जेव्हा मी मालवणला आलते तेव्हा मी सिंधुदुर्ग पाहिलेला, त्यामुळे मला काही इतकं हे वाटलं नाही आहे त्याबद्दल. इतक्या दूर आलो आणि सिंधुदुर्ग नाही बघितला म्हणून. मी मागच्या वेळी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं स्कूबा ड्राईव्ह करू नका, लय खतरनाक आहे. आता मी ह्यावेळी सांगते, बनाना राईड नका करू. अजिबात बनाना राईडची रिस्क घेऊ नका. इतकं खतरनाक, इतकं जोरात, आणि आपल्याला कल्पना पण नव्हती. आपल्याला बिलकुल कल्पना नव्हती तो इतक्या जोरात आपटवतात ना, पूर्ण श्वास बंद झालता. आणि ही राईड होती ना, बाईक राईड, त्यामध्ये त्या भैयाला म्हटलं, भैया तुम्हीच चालवणार, मग काय फायदा आमचा बसून, आम्ही नुसतं पैसे द्यायचे का, तुम्ही पण अर्धे पैसे, मग अर्धेच तिकीट घ्या ना तुम्ही. तो भैया म्हटला, मॅडम पैसेच देऊ नका आणि तुमचं तुम्हीच चालवा. म्हटलं नको भैया. आणि ह्या राईडवरती थोडी मज्जा आली ती, पण थोडं पुढं गेलं की मी त्याला म्हटलं, भैया वापस ले लो मुझे डर लग रहा है. आणि किती साऱ्या नौका आहेत तिथं, किती साऱ्या बोट्स आहेत ज्या मच्छीमारासाठी केलेला. पण मालवण बीच काही इतका छान वाटलेला नाही यार, म्हणजे थोडं क्लीन नाही आहे जितका की कुंभकेश्वरचा बीच आहे. तो ब्लॉग
आणि कुंकेश्वरचा बीच बघण्यासाठी माझा पुढचा ब्लॉग कंटिन्यू बघा. इथे मी थोडा वेळच पाण्यात गेलते तरी मला सर्दी झाली, लगेच इन्स्टंट सर्दी. गुरुची मम्मी हाय करा. आता तुम्ही पण आलेला इथं संपवलाय. सरकारशी आलेला तुम्ही. याच पण मी पवायला जाते. बाय बाय. तिकडे बघ काय ते बघ कृपा. इथे कृपाच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं माझ्याकडं की समुद्रात मीठ कोणी टाकलं, त्यामुळे मी इथून कल्टी मारली. आणि त्यानंतर इथे आम्ही चेंज केलं. इथे चेंजिंग रूम्स आहेत पण थंड पाणी आहे आणि कायच्या बाई चार्जेस घेतात यार चेंज करण्यासाठी. आणि इतकी व्यवस्थित फॅसिलिटी पण नाही आहे ह्या बीचवरती. त्यानंतर आम्ही गाडीतच मेकअप केला आणि जेवणासाठी गेलो. 7 वाजल्यापासून आहे ना, आता आहे ना 9 वाजत आलेत. आम्ही हॉटेल शोधतो जेवणासाठी, पण आज इथे होळी असल्यामुळे ना सगळे हॉटेल्स बंद आहेत. म्हणजे कुठेच आहे ना जेवण नाही आहे. नॉनव्हेज तर नाही आहे आणि व्हेज पण नाही आहे, कारण त्यांचा सण असल्यामुळे ह्या लोकांनी हॉटेल्स बंद ठेवले. तर होळीचा सण गाठून कुणी येऊ नका, लक्षात ठेवा. खूप वेळ शोधल्यावर तिथल्या लोकांपाशी चौकशी केल्यानंतर आम्हाला हे झगामगा असं एक हॉटेल सापडलं, ज्याचं नाव मालवणी होतं. आधी गुरु आणि गुरुच्या पप्पांनी जाऊन व्हेरीफाय केलं की बाबा तिथे जेवण आहे का, कारण अशा नुसत्या लाईटी लावून हॉटेल्स होते आणि तिथे जेवणच नव्हतं. 2-3 वेळा असंच झालं. त्यानंतर आम्ही आलो आणि आमच्या डिश हॉटेलमध्ये आम्हाला पाहिजे त्या गोष्टी भेटल्या. फक्त एक कोंबडी वडे भेटले नाहीत. त्या गोष्टींचं खंत होतं, कारण 2 दिवस झालं दाजींना कोंबडी वडे खायचे होते. त्यानंतर इथं आम्ही खूप छान असं जेवण केलं आणि जेवणासोबतच पुढच्या ट्रिपचं प्लॅनिंग करत होतो. बिर्याणी कोणाला नाही आवडत आहे. तिथं आम्ही म्हातारीची चूळ हा विषय डोक्यातून जातच नव्हता. त्यामुळे दाजी म्हटले की आपण उद्या एकदा ट्राय करू. पण मालवण आमच्यापासून जिथे आम्ही राहिलेलो तिथून 40 ते 42 किलोमीटर होतं. त्यामुळे पुन्हा येण्याचा काही चान्सच नव्हता. जेवण झाल्यानंतर तिथे एक मणी माऊ होतं आणि जे तुम्ही त्याच्यासाठी कोळंबीचा तुकडा काढून ठेवलेला. मणी माऊला हुशार होता. कोळंबीचा तुकडा घेतला, तू काय फ्लेक्स करशील माझं व्हिडिओ काढून. आणि आईस्क्रीम खाल्लं आणि ह्या सुंदर दिवसाची शेवट झाला लॉंग ड्राईव्हने. भयानक आणि सुनसान असा रस्ता होता. पूर्ण रस्त्यावर फक्त आमची एकच गाडी होती. क्वचित एखादी गाडी जात होती 2 किलोमीटर 3 किलोमीटर नंतर पूर्ण रस्ता सुनसान होता, जसं की रात्रीस खेळ चालले. बाय.